नमस्कार. गुगल, टाटा, ॲपल ही नावं ऐकली की वाटतं कसं काय जमवतायत हे लोक. म्हणजे एवढ्या यशस्वी कशा होतात या कंपन्या? कधी विचार केलाय का? तर यामागे ना एक जबरदस्त सिक्रेट आहे. एक पॉवरफुल फ्रेमवर्क जे संस्थांना आतून मजबूत बनवतं. आणि आज आपण तेच फ्रेमवर्क मॅकेन्झी 7S मॉडेल एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. असं अनेकदा होतं बघा की एखाद्या कंपनीकडे प्रॉडक्ट तर एकदम भारी असतं, पण तरीही ती कंपनी चालत नाही. असं का होतं? कारण सक्सेस म्हणजे फक्त एक भारी आयडिया नाहीच. ते एका व्यवस्थित सुरचित सिस्टमवर टिकून असतं. आणि ती सिस्टम नक्की आहे तरी काय, ती कशी काम करते, हेच आज आपल्याला बघायचंय. तर कोणतीही यशस्वी संस्था ही फक्त एका गोष्टीवर नाही चालत. ती उभी असते 7 महत्वाच्या स्तंभांवर, एका मजबूत जाळ्यावर. आणि हेच 7 स्तंभ म्हणजे मॅकेन्झी 7S मॉडेल. हे अगदी साखळीसारखं आहे. विचार करा, एक जरी कडी कमजोर निघाली की अख्खी साखळी तुटणार. चला तर मग सुरुवात करूया. ह्या मॉडेलच्या पहिल्या भागाकडे वळूया, ज्याला म्हणतात हार्ड एस. आता यांना हार्ड का म्हणतात? कारण हे असे घटक आहेत जे आपण कागदावर बघू शकतो, मोजू शकतो. संस्थेचा ढाचा आणि तिची दिशा ठरवणारे हे 3 महत्वाचे स्तंभ आहेत. तर पहिला एस आहे स्ट्रॅटेजी, म्हणजे रणनीती. पण थांबा, ही फक्त एक साधी प्लॅन नाहीये. नाही, हा तर कंपनीचा पुढच्या 5 ते 10 वर्षांचा स्पष्ट रोडमॅप आहे. एक नकाशा. आपल्याला कुठे जायचंय, आपले कस्टमर्स कोण आहेत आणि स्पर्धेत टिकून कसं राहायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे स्ट्रॅटेजी. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे टाटा मोटर्स. विचार करा, त्यांनी अगदी योग्य वेळी इलेक्ट्रिक गाड्यांचं भविष्य ओळखलं आणि आपली पूर्ण स्ट्रॅटेजीच बदलून टाकली. परिणाम, आज ते मार्केट लीडर आहेत. किंवा एअरटेल बघा, जिओचं वादळ आलं तेव्हा त्यांनी फक्त एका गोष्टीवर फोकस केला, नेटवर्क क्वालिटी, आणि ते टिकले. ही आहे एका अचूक स्ट्रॅटेजीची ताकद. आता येतो दुसरा एस, स्ट्रक्चर. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीचा सांगाडा, म्हणजे कोण कोणाचा बॉस आहे, टीम कशा बनवल्या आहेत आणि महत्त्वाचे निर्णय घेणार कोण, हे सगळं स्ट्रक्चर ठरवतं. आणि इथे खरी कसोटी लागते ती म्हणजे कंट्रोल आणि स्पीड यांच्यात बॅलन्स साधण्याची. उदाहरणार्थ इन्फोसिससारखी मोठी कंपनी घ्या. हजारो कर्मचारी. तिथे सगळं स्पष्ट पाहिजे नाही का? म्हणून तिथे एक पक्की हायरार्की असते, वरपासून खालपर्यंत. पण याच्या अगदी उलट एखाद्या स्टार्टअपमध्ये बघा. तिथे तर पटापट निर्णय घ्यावे लागतात. म्हणून सीईओ थेट टीमशी बोलतो. दोन्ही स्ट्रक्चर्स आपापल्या जागी एकदम परफेक्ट आहेत, कारण त्यांची उद्दिष्ट वेगळी आहेत. ओके, तिसरा एस आहे सिस्टम्स. आता ही आहे कंपनी चालवणारी एक अदृश्य मशिनरी. रोजची कामं, पगार, बिलिंग, कस्टमर कंप्लेंट, सगळं काही. म्हणजे जर स्ट्रक्चर हे शरीराचा सांगाडा असेल, तर सिस्टम्स म्हणजे रक्तवाहिन्या, ज्या संस्थेला जिवंत ठेवतात. रिलायन्स रिटेलचं उदाहरण डोळ्यासमोर आणा. त्यांची सिस्टम इतकी मजबूत आहे की ते हजारो स्टोअर्स आणि लाखो प्रॉडक्ट्स अगदी सहज सांभाळतात. एका मजबूत सिस्टमशिवाय एवढ्या मोठ्या स्केलवर काम करणं शक्यच नाही. आणि याचमुळे कंपन्या 10 पटीने वाढू शकतात. तर हे झाले हार्ड एस, जे दिसतात, मोजता येतात. पण आता आपण वळणार आहोत सॉफ्ट एसकडे. हे घटक कागदावर मोजता येत नाहीत, पण यशासाठी तितकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचे आहेत. का? कारण हे थेट जोडलेले आहेत माणसांशी, संस्थेच्या हृदयाशी. यातला पहिला म्हणजे आपला चौथा एस आहे स्टाफ. आणि स्टाफ म्हणजे फक्त लोकांची संख्या नाही. खरे प्रश्न हे आहेत, आपल्याकडे योग्य लोक आहेत का, ते मोटिवेटेड आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य माणूस योग्य कामावर आहे का, याची उत्तरं मिळायलाच हवीत. तुम्हाला माहिती आहे, अनेक कंपन्यांमधलं एक कटू सत्य काय आहे? 70% काम फक्त 30% लोक करतात. हो, याचाच अर्थ उरलेले 70% लोक आपली पूर्ण क्षमता वापरतच नाहीत. आणि अशी संस्था मग आतून पोखरली जाते. म्हणून फक्त लोकांना कामावर ठेवणं पुरेसं नाही, त्यांना प्रेरित ठेवणं हे खरं आव्हान आहे. ओके, 5वा एस आहे स्किल्स, म्हणजे कौशल्य. पण थांबा, इथे आपण एका व्यक्तीच्या कौशल्याबद्दल बोलत नाहीये. ही आहे संस्थेची सामूहिक ताकद. एक टीम म्हणून, एक कंपनी म्हणून आपण काय भारी करू शकतो, हे आहे आपलं खरं पॉवर हाऊस. एक उदाहरण देतो. समजा एका बँकेने ठरवलं की आपण पूर्णपणे डिजिटल होणार. भारी स्ट्रॅटेजी. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच नवीन ॲप नीट वापरता येत नाहीये. आता काय होणार? बरोबर, कस्टमर वैतागतील आणि कोट्यावधी रुपयांची ती भारी स्ट्रॅटेजी धुळीला मिळेल. म्हणूनच लक्षात ठेवा, स्किल्स नसतील तर कोणतीही स्ट्रॅटेजी फक्त कागदावरच राहते. आता येतो 6वा एस, स्टाईल. स्टाईल म्हणजे काय? तर कंपनीची कामाची पद्धत, तिथलं कल्चर, तिथली हवा,
म्हणजे बॉस कसा वागतो, लोक एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतात का, ही संस्कृती थेट लीडरशिपमधूनच तयार होते आणि तिचा कंपनीच्या यशावर प्रचंड मोठा परिणाम होतो. गुगलचं उदाहरण घ्या. तिथे एकदम मोकळी, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी संस्कृती आहे. म्हणूनच तिथे सतत काहीतरी नवीन, इनोव्हेटिव्ह घडत असतं. आणि दुसरीकडे, जिथे फक्त बॉस म्हणेल तीच पूर्व दिशा असते, तिथे नवीन आयडिया जन्मालाच येत नाहीत. हे एकदम स्पष्ट आहे. कंपनीची स्टाईल तिच्या परफॉर्मन्सवर थेट परिणाम करते. तर आता आपण आलोय या मॉडेलच्या अगदी केंद्रस्थानी. तो 7वा एस, जो बाकीच्या 6 एसना एका धाग्यात बांधून ठेवतो. तो आहे संस्थेचा आत्मा. आणि हा आत्मा म्हणजे काय? तर शेअर्ड व्हॅल्यूज, सामायिक मूल्य, ही कंपनीची तत्व आहेत. आपण हे काम नक्की करतोय तरी का, या प्रश्नाचं उत्तर. आणि ही मूल्य नसतील ना, तर कोणतीही संस्था फक्त पैसे कमावणारी एक निर्जीव मशीन बनते, बस. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे टाटा ग्रुप. विश्वास, क्वालिटी आणि माणुसकी, या मूल्यांवर ते 150 वर्षांपासून टिकून आहेत. प्रॉफिट तर कमी जास्त होत राहतो, पण ही मूल्य आहेत जी त्यांना लोकांच्या मनात कायम जिवंत ठेवतात. ही आहे व्हॅल्यूजची खरी पॉवर. बरं, आतापर्यंत आपण हे 7ही एस वेगवेगळे पाहिले, पण या मॉडेलमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता येतेय. हे 7ही घटक वेगवेगळे नाहीत. ते एका गुंतागुंतीच्या जाळ्यासारखे एकमेकात अडकलेले आहेत. याचा अर्थ काय? एका घटकाला जरी धक्का लागला तरी अख्खं जाळं हादरतं. एका उदाहरणाने हे समजून घेऊ. समजा एका कंपनीने स्ट्रॅटेजी बदलली आणि ठरवलं की आपण डिजिटल फर्स्ट होणार. झालं. आता बघा काय होतं. लगेचच टीमचा स्ट्रक्चर बदलावा लागेल. तो जास्त फ्लेक्झिबल करावा लागेल. जुन्या सिस्टम्स काढून नवीन सॉफ्टवेअर आणावा लागेल. मग स्टाफला नवीन डिजिटल स्किल्स शिकाव्या लागतील. आणि हो, बॉसची जुनी हुकुमशाही स्टाईल आता नाही चालणार. त्याला सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागेल. पाहिलं, फक्त एक स्ट्रॅटेजी बदलली आणि बाकीचे सगळे एस आपोआप बदलायला लागले. सगळं कनेक्टेड आहे. मग प्रश्न येतो की या मॉडेलचा वापर करायचा कसा? तर याकडे आहे ना, कंपनीचा MRI स्कॅन म्हणून बघा. जसा MRI स्कॅन आपल्या शरीराच्या आत काय गडबड आहे हे बरोबर दाखवतं ना, तसंच हे 7S मॉडेल वापरून मॅनेजर्स ओळखू शकतात की कंपनीत नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. समजा सेल्स कमी झालाय, तर प्रॉब्लेम कदाचित स्ट्रॅटेजीत नसेल, पण कर्मचाऱ्यांच्या स्किल्समध्ये असेल. हे मॉडेल आपल्याला समस्येच्या अगदी मुळापर्यंत पोहोचायला मदत करतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या यशस्वी कंपनीकडे पाहाल, तेव्हा फक्त तिच्या चकचकीत इमारतीकडे किंवा भारी प्रॉडक्टकडे बघू नका. त्यामागे लपलेल्या या 7 घटकांचा बॅलन्सचा विचार करा. कारण कोणतीही संस्था विटा सिमेंटने नाही बनत. ती बनते मूल्य, लोक आणि दिशा यांच्या योग्य संगमाने. आणि जाता जाता एक प्रश्न, तुमच्या संस्थेतील हे 7 घटक एकमेकांशी जोडलेले आहेत का? विचार नक्की करा.